भावनेनं भगवंताचे नामस्मरण करावं हेच अत्यंत महत्वाचं आहे. 4 पुरुषार्थ आहेत माझ्याने: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. काही पुरुषार्थ आहेत. धर्म पुरुषार्थ आहे, संपत्ती अर्थ म्हणजे पैसा पुरुषार्थ आहे, काम म्हणजे इच्छा पुरुषार्थ आहे, मोक्ष पुरुषार्थ आहे. धर्म पहिले आहे, मागून 3 आहे. म्हणून मी सांगतो धर्मानं अर्थ. कळलं की धर्मानं अर्थ म्हणजे संपत्ती. धर्मानं कमाई किती करा, काही दोष नाही तुम्हाला, खूप कमाई काय नको नाहीये. धर्मानं करा. धर्मानं काम म्हणजे काय, धर्मानं लग्न करा मोठ्या आनंदामध्ये आणि आपल्या घरामध्ये संसार करा, काही दोष नाही. आणि धर्मानंच मोक्ष प्राप्त होतो. हे 4 पुरुषार्थ, अर्थ, काम, मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आहेत. हे सांगितले नामदानी वसुदेवाला सुंदर. गोपी सुद्धा म्हणाले पडतः कामदं पद्मार्जितं धराधर म्हणून दिये महात्मा कवी चरणं पंकजं शांतं ते रमणं स्तेन स्पर्यते नमः. तर म्हटलं यदि हनुमंत भगवंताचे नामाला सर्व सुखाची प्राप्ती होतो. भगवंताचे नामस्मरणानं सर्व सुखाची येतो. श्लोकात अर्थ आहे सर्व सुखाची प्राप्ती होतो. समाधान शांती मिळते. व समाधान शांती आत्म्याला पाहिजे सांगा. म्हणजे बघा आम्ही सांगितलं कृष्णामध्ये तुमच्या गावातही सांगितलं, तुम्ही सांगितलं मी दिवसभर माणूस काम करून थकलं की रात्री येऊन जेवण थोडं झोपते. झोपलं तर थकावट दूर होते. हे सांगा विश्रांती घेतली थकावट दूर होते. आता बरं वाटतं बघा थकावट दूर झाल्यानंतर झोप लागली. तसं दिवसभर काम केलं ते झोपे असताना थकावट दूर होते. तसं आत्मा ते झोपत नाही. बघा 24 तास आमच्यामध्ये आहेच ते झोपलं म्हणजे बाहेर काढतात त्यांना. म्हणून या आत्म्याला समाधान शांती पाहिजे नाही सांगा. समाधान शांती पाहिजे नाही. तसं झोप भेटले असताना शरीराला समाधान शांती आहे, तसं आत्म्याला भगवंताचं नामस्मरण ऐकले असताना समाधान शांती आहे. नामस्मरणच आत्म्याला समाधान शांती आहे. म्हणून जरी समाधान आत्म्याला करायचं असेल किंवा करायचं असेल तर अखंड देवाचं नामस्मरण करा, सत्संग करा. कलिकामध्ये हे 2 अमृत फार मोठे, जो नामामृत आणि कथामृत, हे 2 अमृत फार श्रेष्ठ आहेत. पुन्हा इथं नामदानी सांगितले वसुदेवाला ते फार श्रेष्ठ आहेत. सांगितले समाधान शांती मिळते. इथं समाधान पुढे आत्म्याला समाधान शांती सुख वाटते होते. कलिकामध्ये जन्म घेण्याची इच्छा देव लोक करतात. कारण का भगवंताच्या नामस्मरणाद्वारा आणि भगवंताची प्राप्ती आहे. सोपे सांग नामस्मरणानं भगवंताची प्राप्ती आहे. योग याग यज्ञ विधी विधान काही करावं लागत नाहीये. फक्त शिवनाम हरिनाम घ्या, दुसरं काही लागत नाही. तुम्हाला भगवंताची प्राप्ती फार सरळ आहे म्हणून सांगितली. नामामध्ये शक्ती आहे केवळ. म्हणून ते स्वर्गातले जे लोक असतात नाही ते इच्छा करतात नाही मृत्यूलोकात जन्म व्हा म्हणून सांग. स्वर्गीची आम्हाला चिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म इहलोकीचा देव देव चिता ती पाहे. धन्य मी जन्माला होता सर्वाचे झालं. आम्ही धन्य आहोत म्हणजे मनुष्य आलेल्या तर क्षेत्रामध्ये आणि सत्ता करून भगवंताचं नामस्मरण ऐकत होतं. खरोखर आम्ही फार धन्यवाद भेटे. इथे नाम कसं होतं करता दिशो पूजा राजन कला विच्छन्ति साम्यवत कलो खलु भविष्यन्ति नारायण पारायण. हा कलियुगामध्ये देवाचे नामस्मरणाचे आश्रय घेऊन जीव कल्याण प्राप्त करून घेतो. कलियुग श्रेष्ठ आहे. कारण नामस्मरणाद्वारा भगवंताची प्राप्ती आहे. जीव श्रेष्ठ आहे. अशा वेळी भगवंताने चिन्हावर एक आश्रय केले असतात. जीवांचे ऋणातून मुक्त होतं. आमच्याकडे ऋण आहे तर काय देव ऋण ऋषी ऋण मित्र ऋण आहे. ऋषी ऋण असं 3 ऋण आहेत आमच्याकडे. त्याकरिता देव ऋण आहे. देवाला देह दिलाय. त्याकरिता देवाचं नामस्मरण करून देवाच्या नामावर मुक्त पावलं. देवाचं ऋण आहे. देह दिलाय देवाने. तर काय काम तिला ठेवलं सांगा. सुंदर देह दिलाय, शरीर ठेवलाय, बुद्धी चांगलं दिलाय, कान नाक डोळे सगळं छान ठेवलंय. म्हणून उपकार देवाचं फार मोठा आहे.
म्हणून देवाचं नामस्मरण करून देवाला गुंत व्हावं. हे निमित्ताला वडिलापासून हे आईबापासून ध्येय निर्माण झाले. आईबापासून हे ध्येय उत्पन्न झालेलं आहे, पंचतत्वाचं ध्येय. म्हणून त्या आईबापाचे उपकार आमच्याकडे फार मोठे आहे. त्याकरता त्यांची सेवा करावं बघत आईबापा सेवा करून पुन्हा व्हावं. आणि ऋषी लोकांनी महान संत लोकांनी महान ग्रंथ लिहिलेले आहेत आणि ते ग्रंथाचं वाचन करून ऋषींना मुक्त व्हावं. हे तीन ऋण जे आहेत नाही आणि आमच्याकडे आहेत तर हे तीन होण्याकरता तीन काम आपण केलं पाहिजे. एवढी नारदाने सांगितले वसुदेवाला. नारदाने नवयोगेश्वरांचे माझे मंत्र वसुदेवाला दिले, ज्ञान उपदेश दिले. शेवटचा म्हणाले वसुदेवजी, आपले कीर्तीने आज सर्व जग प्रशंसा करू लागलेली आहे. तुम्ही केवढे भाग्यशाली आहात. पुत्रता भगवंत ईश्वर भाई तुमचं भाग्य फार मोठं आहे. तुमच्याकडे जन्म भेटलाय, भगवान स्वतः जन्म भेटलाय. भगवान तुमचे पुत्र म्हणून आलेले आहे. देव तुमचे पुत्र म्हणून प्रकट झाले आहेत. वसुदेवजी, कृष्ण मुलगा समजू नका. आणि त्याने सर्वात्मा भगवान श्रीहरी आहे. मायाद्वारा मनुष्य होऊन लीला करू लागलेले आहेत. त्या सर्वांत परमेश्वराचे हृदयांतून प्रेम करा. उपदेश देऊन हे देव आहे, त्याला प्रेम करा हृदयांतून. सर्व देव आहे तुमच्या जन्म तुमच्या मुलांना सांगून भगवंतांनी अंतर्धान होऊन गेले. यदवंशे अवतीरस्य भक्तं पुरुषोत्तमं शतशतं व्यत्यात्यातं पंचविशा अधिक प्रभो. देव प्रकट झाले, स्तुती केली. आता लीला परिपूर्ण झालेली आहे. तर आता परमधामाला या सत्य लोकांनी भगवान कृष्ण सांगितले आणि द्वारकेमध्ये अक्षर होऊ लागले हे सांगितलं बघा. नाही कृष्ण उद्धव संवाद. भगवान म्हणाले, उद्धव मी आता प्रवास क्षेत्रामध्ये जाऊन भजन साधन करू इच्छितो. दान पूजा करून आमच्याकडे अनिष्ट आली आहे, त्यांची निवृत्ती होईल. सर्वांना सांगितले. उद्धवाला कळाले की एकांमध्ये येऊन देवाचे चरण धरले. देवाने देव योगेश्वरा, तुमची अभिप्राय मी जाणले. तुम्ही विवासाचे श्राप क्षम करू शकता, परंतु तुमचं आपली इच्छेने होऊ लागलेलं आहे. श्राप काय मोठं नाही तुम्हाला शोधून काढून घ्यायला, म्हणून तुमची इच्छेने होऊ लागलेलं आहे. परंतु तुम्हाला शोधून जाऊ नका, मी तुमच्याशिवाय अर्धा तास राहू शकत नाही आहे असं उद्धवानं आणि कृष्णाला म्हणून लागलेले आहे. तर तुम्हाला सुद्धा जाणे असेल तर लेकिन मला घेऊन चला असं उद्धवानं भगवंताला प्रार्थना केली. तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. माझे जीवन खूप तुमच्याबरोबर गेले आहे. उद्धव माझे पुढे माझे सर्व शरीरात द्वारका सोडून 7 दिवसामध्ये समुद्रामध्ये बुडून जाणार आहे. द्वारका काही समुद्रात तुम्ही गेलेले आहोत. अजूनही काही तर विज्ञान समुद्रातून बुडलेलं द्वारकेचं काही वस्त्र काढणार येतं. त्यामुळे टी व्हीमध्ये ते ऐकत नसून जा. मी गेल्यावर मी या पक्षीवर आणि पुन्हा कलियुग येईल. कलियुगामध्ये तुम्हाला ते कलियुग तुमच्याने पाहणं होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही काय करा, सर्व त्याग करा. माझ्या ठिकाणी समर्पित करून आणि समनष्ट होऊन पृथ्वीवर फिरत राहा तेव्हा बसो. आणि उद्धव म्हणाले, विचारले संन्यास लक्षण काय आहे सांगा. उद्धव म्हणाले, उद्धव आहे एकदा माझे पूर्वज संन्यास लक्षण काय आहे सांगा विचारले उद्धव. भगवंताने म्हणाले, एकदा माझे पूर्वज यदू राजानं काय केला होता आणि तुमच्यावरूनच प्रश्न करू लागला होता. कोणाला एक लहान बालकाप्रमाणे निर्विकार होण्यामध्ये आनंदाने एक माणूस पडलेला होता. त्यांना यदुराजाने पाहिले. कथा ऐका बरं, कोण होणार. यदुराजे त्याला उठविले, महाराज तुम्ही कोण आहात. तेव्हा त्यांनी म्हटले तुम्ही दत्तात्रय आहे. दत्तात्रय म्हणजे 3 देवाचा अवतार, ब्रह्मा विष्णू महेश्वरांचा अवतार दत्तात्रयाचा अवतार आहे. मी दत्तात्रय आहे. आनंदामध्ये राहतो. मला काही चिंता पोटाचं नाही, काही कपड्याचं नाही, कशाचं नाही. मिळाला तर वृक्षानं जेवतो, नाही मिळालं नाही तर नाही म्हणून राहतो. आनंदामध्ये राहतो असे. आणि तेव्हा यदुराजानं विचारलं, म्हणजे विष्णू होता परत उद्धवाला विचारलंय, आणि ते तुमच्याकडे जेवण नाही, खाणं नाही, काही नाही, पण तुम्ही दष्टपुष्ट कसे काय आहेत. आणि तुमच्या संगतीला मला आनंद वाटलेला आहे, समाधान शांती वाटलेलं आहे. आणि मला काहीतरी ज्ञानोपदेश करा. तेव्हा दत्तात्रयानं काय केलं, ते उपदेश करायला यदुराजाला भगवान साक्षात कृष्ण उद्धवाला. यदुराजाला दत्तात्रय म्हणाले,
की मी जीवन कसे जगावे हे जगावे शिकलेलं आहे. त्याकरिता मी 24 गुरु केलेला आहे. भागवतामध्ये आहे बरं 11व्या स्कंधामध्ये मी 24 गुरु केलेला आहे. 24 गुरुपासून संन्यास धर्म मी शिकलेला आहे. तेव्हापासून मला कसे जगावे आणि शिकलो. मी आनंद माझ्या मध्येच आहे पाहिलं. यदूने विचारले 24 गुरु कोणते कोणते आहेत हे मला सांगा. यदुराजा विचारला. हे कथा सांगतात भगवान कृष्ण उद्धवाला. गुरु कोणते कोणते आहेत 24 गुरु तर आणि पृथ्वी, वायू, आकाश, आप, अग्नी आणि रवी, कपोत, अजगर, सिंधू, पतंग, मधु, गजर. मधु हा हरिणी, मीन, पिंगळा, वेश्या, पुरुरो, अर्भकः, कुमारी, शरद, सर्पगुरु नावी. आणि एवढं माझे गुरु 24 गुरु माझे आहेत. आणि स्वतःकडून मी ज्ञान शिकलो. संतांचं म्हणणं आहे तर दीक्षा गुरु शरणागतीला जर एकच असावे असला पाहिजे. बघा दीक्षा गुरु एक राहतो पण शिक्षा गुरु अनेक राहतात. नवश्रुत तुम्ही ज्ञान घेऊ शकता. शास्त्र आहे. शिक्षा तुम्ही कोणती कुणाकडूनही घ्या चालते. कोण सांगितलं चालते त्याचं ज्ञान तुम्ही ऐकावं. कोणी काय कीर्तनला प्रवचनला येणार त्यांचं ज्ञान तुम्ही ऐकावं. पण दीक्षा माझे गुरु एकच राहते. दीक्षा गुरु कधी बदलू नये. माझ्याकडे ती आसन बापूचे काही शिष्य लोक आले होते. आसन बापूचे तर ती जेमध्ये ह्याची बघा त्या कशाकरिता झाले काय नाही ते पांढरंगराच माहीत, त्यांच्या जीवाला माहीत, सरकारलाच माहीत. जेलमध्ये आहेत त्यांचे काही शिष्य आहेत. आपल्याकडे आले होते. मला आमचे गुरु तर जेलमध्ये आहेत तर मी दीक्षा पुन्हा तुमचं दिवस म्हणणार होतं. असं जमत नाही म्हटलं. मी गुरु एकच राहतोय. त्या जेलमध्ये राहते तर आमचे गुरु बरोबर म्हणजे आमचे सगळं गुरु करत गुरु दीक्षा गुरु एकच असते. शिक्षा गुरु तुम्ही किती करून घ्या. आता पण ज्ञानेश्वरी भागवत सुद्धा दीक्षा गुरु शिक्षा गुरु आहे सगळे. तुम्ही असा अभ्यास करा, ज्ञानोपदेश करून घ्या. असं शिक्षा गुरु भरपूर असतात तर दीक्षेचा गुरु मात्र एकच असतोय. श्रद्धा तिथं त्याच्याकडे आपण वागायला पाहिजे. संतांचे म्हणणं तुळशीदास बायकोला गुरु घ्या तरी सांगा. शिक्षा गुरु आहे दीक्षा गुरु नाही बायको. तुळशीदास काही व्यसनी होता हो. लग्न केले बायकोच्या मागे लागला. 25 होतं. पावसाळा दिवस बाहेरचे आले बोलवायला. बाप नाही पाठवून दिले माहेरला. त्याने घराला कुठे गेली माझी बायको म्हणतात. 25 आणि सुरुवातीचं बाप आलता बोलवायला. घेऊन त्या जाऊ दे की खरं समाधान नाही. पावसाळा भरपूर. पंचमीच्या वेळेस नदी होतं आणि दोन्ही गावामध्ये सासवडीमध्ये घरच्या गावामध्ये नदी भरून चाललेल्यावर आणखी रात्रीच जेवढा नाही खाल्लं नाही नदीतून पडला पोहत पोहत निघाला. एक प्रेत आला वाहत. त्याला वाटतं मग बायको पाठवून दिले सांगण म्हणतात. प्रेतावरही पडला. उचलून गेलं प्रेत होतं पण त्याला वास आला नाही. केव्हा जो बायकोकडे ते प्रेम त्याच्यामध्ये भरून गेलं होतं. हे पडून गेलेलं आहे. पोहोचला त्या गावाला. चांगलं त्याला बघायला येत होतं आणि त्या घरात गेला. खिडकीतून सरळ पडलं होतं मोठं. त्याला वाटलं बायकोच प्रेमानं सरळ पाठवून गेलेली आहे या म्हणून ते धोका असं स्वतःला एक चावलं जे काय आयुष्य होतं देवाला माहीत आहे. आणि मध्ये थोडी थोडी मारता गेला. बायको झोपलीवरती तिला उठविला. त्यानंतर बायको म्हटली काय गंमत आहे तुमचं. हाड मास की देह मम तापन इतने प्रीति तिसो आदि जो राम प्रतीक को आवेशी ठेवू लगे परत हो भीती. बायको म्हणती जेवढं माझे हाड मासाचं देह काय ह्याच्यामध्ये करून कातरावून दिसणार आहे. मध्ये मी हाड मासाचा देह आहे. एवढं तुमचं प्रीती माझ्यावर आहे. रात्री 12 वाजता संपाचं आला. अंगाला वास निघाले दुर्गंध त्या माझ्यावर कुणाला त्याला वास तर काय नाही. इकडे उठा गेले जायला बायकोकडे आणि तिला वास घाण निघाल सगळं काही. जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढं अर्ध प्रेम देवावर करा. तुमचं विधान होईल की म्हणतात ते बायकोने काय केलं. जे बायको मला पहिल्या लोकांना खुशीमध्ये स्वागत करायचं मला ज्ञान सांगते म्हटलं. खरोखर माझी बायकोने गुरु आहे म्हटलं. पाय पडला बायकोचं. सीधा वाराणसीला आला. काशीला आलं. तिथंच राहिला. जेव्हा तिचं आणि तिथं राहून बरंच कोणत्याचं सेवा केली आहे. तर आणि काशीमध्येच रामचरितमानस ग्रंथ तुळशीदासाला लिहिलेलं आहे. रामचरितमानस ग्रंथ तिथं लिहिलेला आहे.
आणि बरेच दिवस राहिलेलं आहे. नंतर पण पुन्हा जे बायकोचा उपदेश सुद्धा एक गुरु म्हणून समजलेला आहे. म्हणजे शिक्षा खूप तुम्हाला कोणी जाऊ शकते. ज्यांचे विवेक जागृत झाले आहेत संसाराच्या हर वस्तूपासून ज्ञान शिकू शकता. तुमचं सुखा म्हणतात आहे बघा तुम्ही. जसं संसारामध्ये बघा हंस पक्षावर हंस पक्षी काय करते म्हणजे पाणी आणि दूध मिसळून ठेवलेली नुसतं दूध घेते, पाणी टाकून घेते. तसं सगळं कोणतं आहे प्रपंचामध्ये ते घ्या, वगळं कोणतं आहे ते सोडून द्या. हरी रामकृष्ण हरी विठ्ठल. शिक्षा करून तुम्हाला कुणालाही ओळखू शकता तुम्ही. ओळखू काय ना तर कुणाला पुराण सांगायला सर्वांचं ऐकावं. पण दीक्षा मात्र जे घेता तुम्ही ते एकच राहते घंटा दीक्षा मात्र डबल असं दोन्ही पहिले विचार करून गुरु करून घ्यावं. नको वाटल्याने गुरुकडे जाऊच नाही. आपल्या कमी वाटे असताना एकदा कमी वाटते की त्यांच्यावर जीवन त्यांच्यावर गुजारण करावं. संतांचं म्हणणं आहे ते जीवन राहू दे मरू दे तरी त्यांचं जे मंत्र असते नाही ते आपण जप करत राहायला पाहिजे असं संतांचं म्हणणं आहे. असं इतर शिक्षा आपण भरपूर आहेत म्हणजे इतर त्याच्यामध्ये 24 गुरु सांगितले की 24 गुरु संसारामध्ये राहावं. हंसावडी राहावं, चांगलं घ्यावं, वगैरे टाकून घ्यावं. जसं हंस दूध घेते आणि किती पाणी टाकते. हंस पक्षी आहे बघा आता हा लांब घ्यायचं आमच्याकडे नाही म्हणून समजा असू द्या. अशाप्रमाणे हंसावडी राहायला पाहिजे. प्रपंचामध्ये चांगलंही आहे वगळंही आहे. चांगलं घ्यावं वगैरे टाकून द्यावं. अशाप्रमाणे आणखी पुढे आता 24 गुरु केलं होता की 24 गुरुचं सांगतो कथा आणि 24 गुरुच्या कथामध्येच आपल्याला हे 12 वाजता 12 वाजता थोडं काय होते असतं सांगून 12पर्यंत मी सवलत झाला. 12पर्यंत सांगितलं कोणी 2 तास तेवढं लागत झाले किती कोशिश केलं तरी कोणी 2 तास कधी जमा धरूनच गेले. आता पहिलं कोणतं गुरु केलं पृथ्वी. थोडं झालं तेवढं पृथ्वी मी गुरु केलेला आहे करून शिकलो. पृथ्वी सहनशीलता आहे. सहनशीलता आहे. मी खड्डे खोदा विजय करा उकरा कट सहन करते. असे शरीर एक पृथ्वी आहे आणि ह्या त्याच्यावर काहीतरी बसत असतात माशा चिमटं वगैरे बसून पृथ्वी समजून बसतात. ते सुद्धा आम्हा शरीराला आमच्याकडे त्याला लहान लागते म्हणून चावते आणि पृथ्वी सहन करतोय. आम्ही त्याला मारतो. सहनशक्ती पृथ्वीपासून सहनशीलता एवढं सांगायचं आहे. सहनशीलता आम्ही त्याच्याकडून शिकलेला आहे. कसलेही प्रसंग तरी आपण सहन करावं. सहनशीलता असं म्हणता येतं. आणि पृथ्वीचं असं झाड आहे. झाडाला फळं लागते तर आणखी ते फळं आणि आम्हाला लाभ होते. फळाला आम्हाला खेळा म्हणते समजा. अशाप्रमाणे आणखी ते पृथ्वीसुद्धा झाडसुद्धा आम्हाला लाभ करते. त्याला काय झालं आंबे लागले तर आंबे झाडाला पृथ्वीमुळे होते. एक मुलाने काय केला ते आंब्याला दगड मारला. सला होता राजा त्याला लागलं ते दगड. दुसरं तर धरणार कोण आहे धरणार म्हणजे धरून त्या मुलाला त्याला शिक्षा करा म्हणते. मुलगा म्हटला दगड मारतो झाडाला मी मला मारलं नाही चुकून लागलेलं आहे. दगड आंब्या घेता मारलो ते झाड काही म्हटलं नाही तुम्ही शिक्षा देता का नाही. हे खरंच आहे. ते मुलगा एवढं शांतपण करते त्यावेळी आपण कशाला शिक्षा द्यावं. सोडून द्यायला म्हणून त्याला सोडून द्या असं म्हणून त्याला सोडून दिलं आहे. तर असं जे काही पृथ्वी आम्हाला फार जमीन देते आम्हाला फळं देते पीक देते. त्या पृथ्वीमध्ये फिरून आम्ही पोटाला खात होतं आनंद भोगत होतं. अशाप्रमाणे गुण शिकलेले आहोत. दुसरा वायू सुगंध दुर्गंध काही म्हणतात आणि समान वागतो. दोन्हीलाही असंग राहतोय विचार करतोय. संतांनाही आणि वासाठी असंग असावे. सुगंध दुर्गंध चांगलं वगैरे काही म्हणू नये. जसं मिळालं त्याच्याप्रमाणे आपण राहायला पाहिजे. तिसरं आकाशाला गुरु केलं. आकाश असंग राहतोय कुणालाही काही राहत नाही. स्वच्छ आहे असं आकाश स्वच्छ आहे. तसं आपण सुद्धा आकाश स्वच्छ आहे नसून जर पण आपण असंग राहावं स्वच्छ राहावं. आकाशामध्ये कोणत्या प्रकारची आमच्यामध्ये बाधा राहू नये. संतांचं निर्मळ राहावं आकाशावाणी माणूस राहू नये.
खरं नाही माझं बोलणं निर्मळ राहायला पाहिजे. मी जास्त पुढे जात नाही. बरं पाणी, चौथं पाणी. पाणी सुरस आणि स्वच्छ राहतं. संत संतांनी स्वच्छ राहावे. संत रवाने स्वच्छ राहावं हे बऱ्याच काय म्हणते. अग्नी, अग्नीमध्ये तुम्ही कसल्याही वस्तू टाका, जाळून टाकते. डबल राहू दे, वाटलं राहू दे, अधिक राहू दे, सगळं समान जाळून टाकते ते. जसं राहतं तसं संतुष्ट राहायला पाहिजे. जे म्हणते ते संतुष्ट ठेवल्यानंतर तैसेच यावे, शेती असं यावे समाधान संतास. आणि चंद्रमा गुरे केलं मी. चंद्रमाचं कला वाढतोय आणि घडतोय. पौर्णिमेला दिवशी पूर्ण केला जातोय. तसे विकार शरीराला आहेत, वाढणे घटणे, आत्म्याला विकार नाही. अशाप्रमाणे विकार जरी आला तरी शरीराला विकार आहे, आत्म्याला विकार नाही. विकार म्हणजे काय? हे बघा, थोडं सांगतो तुम्हाला. षडवैरी वेगळे, षडविकार वेगळे. षडवैरी म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार ही सहा वैरी आहेत ते. आणि षडविकार म्हणजे काय? जन्मणे, आपण उपजणे, कळलं की, आणि वाढणे, वाढी शेवटास जाणे, क्षीण होणे, मरणे. बरोबर आहे सांगा. जन्मणे आणि पुन्हा इकडे आपलं जे काही पुढे पण वाढत जाणे, वाढी शेवटास जाणे. वाढतोय माणूस 20 वर्षापर्यंत पुढे बंद होते वाढणं, क्षीण होते माणूस, एका दिवशी जात. अशाप्रमाणे हे षड विकार आहेत. हे आत्म्याला विकार नाही. आत्मा वाढतही नाही, घडतही नाही, म्हातारा होत नाही, बाळ होत नाही, काही नाही. शरीराला आहे सगळं. म्हातारपणा, बाळपणा, तरुणपणा शरीराला आहे, आत्म्याला नाही. म्हणून आत्म्यामध्ये आपण विकार रहित असायला पाहिजे. संतांचं म्हणणं आहे. सूर्याला मुळे ठेवलं. ग्रीष्म काळामध्ये सूर्य पृथ्वीवरील पाणी घेऊन पावसाच्या रूपाने मध्ये देतोय. काय मिळाले घ्यावे, कोणी मागितलं तर द्यावे. पाणी घे. सूर्य काय करतो? समुद्राचं पाणी उन्हाळ्यामध्ये घेते वरी, आणि ते पुढे पावसाळ्यामध्ये झळ करून अनुकूल वारा आले की ते पाऊस पडून मला उपयोग होतो. त्याकरता संतांनी म्हणते बघा, समुद्र म्हणजे देव आहे आणि पाऊस म्हणजे संत आहे. समुद्रातून पाणी घेऊन जसं आभाळा करून ते खाली पाणी टाकते, समुद्राचे पाणी खार आहे, खारट आहे. पण पावसाचं पाणी जे खाली टाकते ते गोड आहे. तसं तेच संत भगवंताचीच कथा, भगवंताचा इतिहास आणि संत मुखाने जे ऐकतात ते गोड लागते. सर पावसाचं पाणी गोड आहे आणि ते आपल्याला गोड लागते म्हणजे इथं. आणि पुढे बघा, कबूतरची कबूतरचा मी दीक्षा घेतलो. कबूतर काय केलं, एक दिवशी दोन्ही आई बाप कबूतरचे 2 पिल्ल्या होते ठेवून चालायला गेले. एक पांढऱ्याला दोन्ही पिल्ल्या धरला, ते घेऊन चालला होता. दोन्ही आले रानात आणि लेकरला कोण ते मध्ये पडले. त्यालाही गेला, तेही गेले. म्हणजे एकूण अति मोहामुळे आणि ते मुलंही गेले, ते नवरा बायकोही गेले. समजा अति मोह कोणतेही बरोबर नाही आहे. दत्ताष्ट्राला अति मोह होतो आपण लेकरामध्ये. प्रेम केलं मोह गेलो. लेकराला प्रेम जेव्हा नको नाहीये, पण मोह राहून फार मोह की मुलं बिघडतात. बरं प्रेम तर तुला आपल्या सगळ्या मुलामध्ये राहते ते गोष्ट काय, प्रेम ठेवा नको नाहीये. दत्ताष्ट्रावाडी मोहन कसं का आपण वागणार तो त्याला बसायचं. काय म्हणतात मोह म्हणून. मोह राहून प्रेम ठेवा म्हणायचं. आणि अजगर बोली केलं मी, अजगर बोलू. अजगर बघा, अजगरकडे ना चाकरी, पंचकडे ना काम, असं म्हणून का हे गे सर्जे दास राम. अजगर आपण कुठे जात नाही. अजगरला दिसत ते काय करते, भूक लागली नाही, श्वास तर बोलते. 1 किलोमीटर कामामध्ये कोणतं का आपण पशु राहणार, हरिण राहू दे, शेळी राहू दे, ससा राहू दे, कोणतं का राहणार, ते श्वासावरते ते आपोआप येते म्हणते. जसं तोंडाजवळ ते गिळते. एकदा गिळालं नाही ते हडासाठी तसं गिळते. मध्ये 1 वर्ष ते झालं तसं होते. 1 वर्ष तिला भूक लागणार, ते मध्येच हाडा भिडून जाते मध्ये पोटामध्येच. 1 वर्षपर्यंत ते अजगर पुन्हा अन्न पाहिजे असं म्हणत नाही. एकदा खाल्लं संपलं. मोठे मोठे हरण, वासरू, तसे शेळी साबू घेऊन टाकले ते अजगर.
अशाप्रमाणे आणि आपण म्हणाले की संतुष्ट राहावं, मी म्हणाले की संतुष्ट राहावं, संतांचा निवड झालेला आहे. आता सागर विनय केलं, सागर म्हणजे समुद्र विनय केलं. समुद्र मर्यादा कधी सोडत नाही, किती पाऊस पडू दे केव्हा ते न पडू दे सोडत होते. असं माणूस केव्हाही आपल्या मर्यादाप्रमाणे वागावं, मर्यादाप्रमाणे राहावं, असं जे काही संतांच्या मनाचं चाललेलं आहे. आता बघा, पतंग मी गुरु केलेले आहे. पतंग रूपाला पाहून बोलतात पतंग, आणि दिव्याला भिजवायला येतात, म्हणजे तेला पुढे भरून जातात. दिव्या भिजतात की आपण भरून जातो. ज्ञानमध्ये गोवे आहे, आपण अंगा जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाची, असं आहे नाही. रूपाला पाहून बोलून जीवन व्यर्थ घालू नका. पतंग आपण म्हणतो, लोकांनाही अंधारा बसतो. ज्ञानेश्वरांचं म्हणून सांगितलं होता, मधुमाशी असते काय करते माहितीये, पोटाला खात नाही आणि दुसऱ्याला खावत देत नाही. सुगंध फुलाचा आणतोय, जमा करतोय. मधुमाशी म्हणजे काय म्हणतात, मधुमाशी जमा करते, जमा करते, गोड गोड ते काही जमा करते मधून. मग ते गड्डाधार गेली आणि माणसं पाहतात तर मारून टाकतात. पडी म्हणते पण दुसऱ्याला ते अति जमा करणं बरोबर नाही आहे. पोटाला खाऊन, झेकरे बाळाला खाऊ घालून जेव्हा उठलेलं करावं सुद्धा. काही लोकांचं असतात तर पोटाला खात नाही, कपडे नेसत नाही, आणि पोटाला झेकरे बाळाला चांगलं खाऊ देत नाही. काय करतात, जेव्हा करतात इकडची म्हणून जातात, ते लोकांना खाऊ घालतात. तसं इथं मधुमाशी जेव्हा करते आपण खात नाही, लेकराला खाऊ द्यायचं नाही, पण आपण जीव देते आणि ते लोक नेऊन आपण खातात. असं अति जेव्हा बरोबर नाही आहे. पोटाला खाऊन पिऊन जेव्हा उठलेलं करावं असं लिहिलेले आहे. हत्तीला आम्ही गोळ केलं, हत्तीला गोळ केलं म्हणजे काय, हत्ती फार मोठं प्राणी आहे, मुलापेक्षा मोठा आहे. पण हत्तीला धरतात कसं माहिती आहे का, खड्डा खोदतात, मोठं खड्डा खोदतात, त्याच्यामध्ये डोंगर घालून एक स्त्री हत्ती करतात. ते स्त्री हत्ती त्या खड्ड्यामध्ये सोडतात. हत्तीला कळत नाही की हे डोंगराचे केस आहे म्हणून. स्त्री समजते आणि मध्ये पुढे धरतात त्याला. वरे काढून असतात, काही दिवसात कमजोर होते, वरे काढून त्याला कामाला होतात. असं स्त्री मोहामध्ये व्यापून गेलं नाही. एका दिवशी त्या हत्ती बडी की दास समोर राहावं लागते. संतांचं म्हणणं चाललेलं आहे. पुढे बघा, पिंगला वेश्या, एक वेश्या, तिला मी गुरु केलेला आहे. एक स्वीकार करून बसली होती. लोकांचा कोणी आलेले नाही तर पश्चाताप झाला. तरी एवढं वाटलं देवाचं पाहिलं, माझा उद्धार होऊन आता कर्म सोडून दिली, मी देवाचे मागे लागली, हे मी तिला गुरु केलेलं आहे. आणि पक्षी तोंडात मासाची गोळा घेऊन चाललेले होते, मागे पक्षी लागले, मारू लागले, टाकून दिले, सोडले. तसं तोंडात असलं की कुणालाही केव्हा केव्हा मिळतं की असं वाटतं. सांगू तुम्हाला, श्रीमंत माणसांचे मुलं चांगले निघाले बरं आहे. ते जेवढं श्रीमंत पैसे जेवण असतं त्यांची मुलं आणि बाप मरण्याचं वाट पाहतात. गरीबाच्या मुलं राहू म्हणतात, काम करून मजुरी करून घालते देवाने म्हणून. असं आहे का त्याकरिता. आणि आनंदामध्ये आपण राहायला पाहिजे. इतर पक्षीवणी आणि आपण राहायला नको आहे. अनेक प्रकारचे गुरु केले, लहान मुलांना गुरु केलं, थोडी मागे होते आणि बोलली की पुन्हा जाते. तसं सुखदुःखाला समान राहावं म्हणते. गुरु कन्येला गुरु केलं. एक मुलगी घरी झालं होतं, सासरा घरला आला होता, घरी काही नव्हतं, बायका शेताला गेले होते. तर सासरा लग्न झालं घरी झालं होतं. त्याला कसं करावं म्हणून काय केलं, आणि घरामध्ये गेली आणि साडी घटली, घरात झाले होते, त्याला काढून लागली. त्या काढून होती हातामध्ये, ते आवाज करू लागले. आवाज जरी सासरा ऐकला तर घरी काही नाही म्हणजे ते समजून काढणे काढून थोडी एक शिव टाकतात, एक ठेवून टाकतात, काढून टाकतात. तसं भजन कीर्तन एकांतामध्ये फार चांगलं असते. भजन कीर्तन एकांतामध्ये करावं हे, आणि तुपापेक्षाही मोठा आहे, श्रेष्ठ आहे संतांचं म्हणणं आहे. तर हे उपदेश आहे, ज्ञानाचं जे आहे ते सांगावं लागते. आता पुढे नाही म्हटलं बघा, देवाचे ध्यान एकांतमध्ये फार छान होते. बघायचं, वासो बहुनाम कलयो एकीनाम तपः द्वै अभ्यासः अध्ययनं त्रीही गायनं
चतुर्भिः पन्थः पंचभिः न्याय बहुभिः बुद्धा कळलं की श्लोकाकडे संस्कृत श्लोक त्या पुस्तकाकडे एकटा बरं असते एकांत ते पुस्तक म्हणजे बरं असतं तो असलं की बोलण्यामध्येच निघून जाते वेळ अभ्यासात वेगळ्या मुलासमोर अभ्यास करण्याकरिता 2 मुलं असतात एखाद्या केलं तरी विचारून अभ्यास करतात 2 मुलं असतात गायला दिलं पाहिजे म्हणजे पेटी तबला आणि एक तार दिगं पाहिजे गायनला दिगं पाहिजे आणि चतुर्भी पंथा म्हणजे त्यातला येते चौघर हवा व्हावी त्यातला चौघर हवा म्हणजे याचा सांगत होते त्याचा जास्त राहू नये कमी राहू नये जास्तला चौघर हवा आणि न्याय द्यायला 5 राहावं त्याचं नाव काय पंचायत आता किती आहे ते गावामध्ये 20 22 त्याकडे गोंधळ आहे मागे फक्त 5 राहतो 25 पंचायत नावच पंचायत म्हणजे 5 राहतो ते म्हणून पंचायत आणि याचं गोष्ट तुम्हाला मी दुसऱ्या गावचं सांगतो आपलं सांगत नाही आजकाल त्या निवडणूक नावं आहेत न्यायपीठ दुसरे असतात गावातले त्याला कोण खेळ तुम्ही बघा ते गावाचे पहिले गुंतलेले आहेत ते आमच्या गावचं जे आहे त्यांनी पंचायत न्याय करा त्या मेंबरला अध्यक्षाला कोण अध्यक्ष मेंबर होतात असल्याचं काय अवघड आहे मला त्या लिहिल्यामुळे सांगतो चूक समजू नका आणि बहुवी युद्धा युद्धकडे असं फार डोक्कर व्हावं भागवताने तसं सर्व काय करावं जे आहे ते सांगावं ते जे विचार मागायला सांगितले जे विचार सांगितले त्याकरिता वचनामध्ये एकांत असा म्हणजे छान होतं संतांचं म्हणणं चाललेलं आहे हे प्रेम बाण करणारा एकाग्र बाण करणारा होता सर्पाला मी गुरु केलं पूर्णनादी किड्याला गुरु केलं गंभीर किड्याला गुरु केलं आणि अशाप्रमाणे मी 24 गुरु घेतले आहेत मी थोडक्यात मी सांगितले आहेत आणि 25वा गुरु म्हणजे शरीर आहे शरीर 25वा गुरु आहे ते शरीराने विवेक वैराग्य प्राप्त होते भगवंताची प्राप्ती होतं आमचे गुरु केशरी आमचा गुरु आहे त्या शरीराने भगवत ज्ञान प्राप्त करून घ्यायला येतोय देवाने आपल्याकरिता हा देह दिलेला आहे बरेच वेळ हे भागवतामध्ये आलेला आहे पूर्ण ब्रह्मांडाचे एकच लहान पिंड निर्माण केलं आहे भगवंताने ब्रह्मांड आहे पिंडांड आहे निर्माण केलं आहे तुमच्या देहामध्ये इतके विवेक ज्ञान सर्व आहे तरी आम्ही नवसागरामध्ये करतो तर आपल्या सर्व शक्तीचा उपयोग करा नाही मनुष्य देह एक दरवाजा आहे दरवाजा आहे तिथून हा सीधा भगवंताकडे जायचं आहे हे देहातून मनुष्य देह एक दरवाजा आहे तिथून भगवंताकडे जायला सगळे इथून सुंदर नामदेवाचा बंद शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म सुप्रिया धर्म फेरा पाळी बघा नामदेव गाथ्यामध्ये शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म असे लिहिलेलं शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म म्हणते सुप्रिया धर्म फेरा पाळी शुक्र म्हणजे पुन्हा खरे यावर जवळ लागते संताचं म्हणणं चाललं विचार बद्दल कोण विचारले उद्धवजी आणि उद्धव बंद तुम्ही आत्म्याला नाही देहाला बंद आहे अनेक दृष्टांत देतात बघा ज्ञान केव्हाही मी सांगितले ज्ञान केव्हाही त्याग सांगते भक्ती नाही भक्ती त्याग सांगते भक्ती करा म्हणजे मी ज्ञानाचे मागे लागलो नाही त्याग सांगते सगळं सोडून द्या काही नसलं कोणताही बरोबर येणार नाही इथंच राहते असं कुठं तर कोणी संसार करता नाही सांगते ज्ञान सांगते असंच सर्व खोटं आहे काही येत नाही म्हणून सगळं खरं आहे राजपूत कलावंतांनी सांगा त्याकरिता प्रपंचामध्ये राहून देवा चिंतन करा आणि व्यक्ती चुकायला नको आहे ते भागवत सांगते मनुष्य काही नाही अशाप्रमाणे आणि 24 गुरूची कथा आणि दत्तात्रयानं हिंदू राजाला सांगितलेली आहे तर मी हेच कथा कृष्णाने सांगितले उद्धवाला हे अशी भागवतामध्ये अनेक विषय आणखी सांगितलेले आहेत आम्ही बंधमुक्त आम्हाला आम्ही करून भेटलेले आहोत आम्हाला बंध नाही तुम्ही मोकळं आहोत परमात्माला तर विचार लोक त्रास केला पण बंद आहे का सांगा मुक्त आहात तुम्ही सगळे यामध्ये तुम्ही येऊ शकते लोक म्हणतात येऊ शकत नाही उगा आम्ही काय करा महाराज प्रपंच सोडणं गेले नाही प्रपंच सोडण्यात आम्ही सोडणं गेलो प्रपंचाला प्रपंच आम्हाला काय केला नको म्हणाले आम्ही सोडणं गेला बघा तुम्ही कसं इथं एक 10 गाडा होता एक माणसापासून
एक गाव यायला गेलं चुकलं 9 झाले. मग आता एक दुसरं गाव मिळाला दुसऱ्याचं एक गाडा म्हणतात. 9 गावाला बांधला होता, दुसरं नंतरही गाडा आला. मग त्याला 7 लोक बांधायला. आणि काय केलं संतांनी सांगितलं नुसतं हात फिरव, नुसतं नुसतं असं पायावर हात फिरवा असं वाटत. सकाळी मग उठला फिरायला सोडला. आता हे जे बांधायचं चुकीला मारायला ते जायला गेलो. मग तेव्हा संतांनी म्हटलं उलटा फिरव हात जाते, उलटा हात फिरले मला सोडल्यानंतर मग तेव्हा गावाला निघून. तसं बंध आमच्या मागे लागलेलं आहे. बंध आम्ही पण घेतलेला होतं, आम्ही बंधनामध्ये नाही असं इतर संतांनी पुन्हा पुन्हा शब्द करून लागलेले आहेत. ते म्हणते देवाला भगवंतानी बंधमुक्त आम्हाला आम्ही बंधुत्वामध्ये पडलेले आहोत, आम्हाला कोणतं बंधमुक्त नाही अशाप्रमाणे. आणि संतांचं म्हणणं चाललंय बरेच विषय म्हणजे भागवतामध्ये 11व्या स्कंधामध्ये सांगितलेले आहेत. पुढे बंध कसं झालेलं आहे म्हणजे एक माकडं हरभऱ्याचं पीक लहान तोंडाचं आणि एक मडकटोलीमध्ये हरभरा खायचं पार्श्वत माकडाला मध्ये हात काढला, हात गेला. पण म्हणजे ठेवलंच हरभरे मुष्ट बांधलं, ते मुष्ट ते लहान तोंडामध्ये बाहेर गेलं. ते चिरचिर लागलं. तर तुम्ही सांगा काय बंद माकड आहे त्या बंद आपण बघितलं सांगा. सोडलं की हात आपण बाहेर येते ते पण सोडणार, ते सोडणार त्याचा हात बाहेर येईल. तसं आम्ही सोडणं गेलो महाराज. अवघड आहे आपलं भागवतामध्ये 11वा स्कंध एक ज्ञान. आतापर्यंत नुसतं कथा होतं, आता नुसतं ज्ञान. अवघडही आहे ज्ञान, अवघडही आहे बरं, पण काही मध्ये उपयोगाचं आहे 11वा स्कंध. अशाप्रमाणे आम्ही पाहिजे बंधामध्ये पडलेले आहोत, बंध आम्हाला नाही असे संतांचे लक्षण. आणि भगवंतांनी सांगितलेले देवाला आणि पूजेचे 12 स्थान सांगितले भगवंतांनी. कोणते कोणते तर सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय आणि वैष्णव आणि मरुजन, भूलात्मा, सर्वभूत आणि पूजन पदांची तुझे म्हणाले तुमची प्राप्तीचे मार्ग अनेक आहेत, परंतु सुलभ मार्ग कोणता आहे सांगा. सुलभ मार्ग आहे बघा, मार्गद्वारा आपली प्राप्ती लोक बघितली आणि सर्व पुस्तकाकडे सांगितले. सर्व साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. पुन्हा शेवटला सोपं साधन आहे. सगळ्यांना येते, स्त्रियांना येते, पुरुषांना येते, सगळ्या नामस्मरण येतोय. मग सगळ्यात सोपं मार्ग कोणता आहे तुम्हाला विचारण्याचा आहे म्हणजे एकच आहे भगवंताचं नामस्मरण. दुसरं काय मागे आता ज्ञानाकडे आपण गेलो नाही, फार अवघड आहे. कर्मी अवघड आहे, कर्मी तुमच्या होत नाही आहे. उपासना मार्ग, भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे, भगवंताचे नामस्मरण श्रेष्ठ आहे असं म्हणतात. पण नामस्मरण करतं नाही म्हणून भगवंताचे नामस्मरण मागून म्हणते जरी घरात थोडक्यामध्ये सांगतो. पुष्कळ निमिषांमध्ये 4 तास सकाळी कमी आणतात. पण भजनही भरपूर घेतो कमी, तर वेळ कमी आहे त्यापेक्षा तुम्हाला ते 12 आरती होत जवळ 10 ते 12 सांगितलेलं आहे. आरती म्हणून ते 12ला म्हणून आपण भजन पुढे घेऊन आलेलं होतं. तर सुद्धा पाठ कमी घेतलेले आहे. आणि पुढे येते म्हणजे भगवान सांगतात देवाला जाताना सांगितले बरे माझे प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. योग आहे, सांख्य आहे, जप आहे, स्वाध्याय आहे, दान आहे, तीर्थयात्रा आहे, यम नियम अनेक मार्ग आहेत माझी प्राप्तीची. पण सर्वसाधारण म्हणजे संतांची संगती, भगवंताचं नामस्मरण, ते 2 साधारण जे काही अशाप्रमाणे मार्ग आहेत. आणि संत संगतीने आनंद जीव सुद्धा आणि मला प्राप्त होत आहे. गोपी गोप आणि ब्राह्मणाची बायका भागवतामध्ये किंवा आयडियामध्ये आहे बघा, मला प्राप्त झाली. यज्ञपत्न्या आणि माझ्यात मला प्राप्त होईल, माझ्याकडे प्राप्त झाली. एखादा हरिविजयमध्ये किंवा भागवतामध्ये आलेला आहे, पण वेळ होताना आपण सांगितले नाही. तर अशाप्रमाणे भावनेने भगवंताला नामस्मरण करावं. गोपिका जर यज्ञ केली तरी अशा पण भावनेने मला भजन म्हणून त्यांच्या घरी दास झालं मी नाचतो. लोग कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपी जैसे नचाते नहीं. भगवान कहते लोग कहते भगवान खाते नहीं,
शबरी जैसे खिलाते नहीं, भगवान के तिलों कहते भगवान सोते नहीं, यशोदा सांगते तुम सुनाते नहीं, काय सांगावं सुद्धा भगवान सर्व काही पण ती गोष्टीचा विषय मोठा आहे. संतांचं म्हणणं चाललेलं आहे. तेव्हा मी आपलं बरोबर नोकरीला प्रस्थान करताना गोपी फार मला आठवण केले, रडले माझ्याबरोबर की तुम्ही चालू म्हणून तर काय करा म्हणजे, आणि सगळ्याला तिला बरोबर भेटलो म्हणून. आणि कुरुक्षेत्राला ग्रहण होतं, ग्रहण निमित्त सगळ्याला बोलून भेटले, बोलून झाले. भगवंताची भेट झालं, भेट झाल्यानंतर सर्वांनी पुन्हा आपल्या आपल्या गोकुळाला नोकरीला वृंदावनाला कुठल्या कुठल्या सगळे काही त्या ठिकाणी गेलेले आहेत. 3 गुण आहेत बोलले, रजतम सत्व. हे 3 गुणामध्ये रजतम सत्वगुणाची आणखी आटपाट वाढवावे संतांचं म्हणणं आहे. पुढे सत्वगुणाची म्हणजे केव्हा बालक होते हरणीला पोषून घेतला, सत्वगुण आहे सुद्धा ते बालक झालं आणि हरण जन्माला लागल्यानं सुद्धा सत्वगुणी राहती बरोबर राहते म्हणून त्यांचा पलीकडे शुद्ध सत्वगुण आहे. त्याच्याकडे आपण जाऊ. सनकादिकांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारले, सर्व सांगा चित्तामध्ये विषय आहे, त्या विषयामध्ये चित्त आहे सांगा. त्याच्याकडे ब्रह्मदेवाला सनका विष्णू चित्त विषयामध्ये आहे, चित्तामध्ये विषय आहे सांगा. जमल्याने सांगायला कारण का आपण जेव्हा ब्रह्मदेव होते कर्ममार्गी आणि ज्ञानमार्गी होते. कर्ममार्गी लोकांना ज्ञानमार्ग जमत नाही, त्याला पसंत पडत नाही, जे कर्म करतात नाही, जी करण्यामध्ये जी इच्छा असते त्याला ज्ञानमार्ग पसंत पडत नाही. काही लोक म्हणतात मला पसंत नाही आहे म्हणतात, ज्ञानमार्ग त्यांना कधी पसंत पडत नाही. पण इथे ब्रह्मदेवता कर्मेश त्याला काहीच ज्ञान नाही होत, कर्म करत आहे उत्तर जमले नाही. मग तेव्हा त्यांनी भगवंताचं स्मरण केले. भगवंत अनुभवसर्गामध्ये येऊन याचे ज्ञान सांगितले होते आणि अशाप्रमाणे ते ज्ञान किती सांगितले तर आपण वेळ नाही सांगायला समजा सांगतात देहनाशिवंत एक क्षणभंगूर आहे, जाणार आहे देवपर्यंत देहात आत्मा आहे तोपर्यंत देवाचं स्मरण करा, सत्संग करा. हे सगळ्यात म्हणजे बसू नका, कोंबडे लोक कोंबडे म्हणून येतात असं सांगतात. आणि एक उपदेशी ज्ञान आणि हेच उपदेशी ज्ञान सांगितलेले आहेत. आणि पुढे हे सांगून आणि भगवंतांनी आणि आपल्या अवतार त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अवतार सांगितलेले आहेत. पुढे आता पुढे जे काही भगवान गोलोकाला गेले, भागवतामध्ये प्रवेश केले, अनेक विचार आहेत. एवढी सुद्धा सांगून शुक्राचे म्हणाले माझ्या पक्षी आता मला जेवण जे पाठवून दिलं आहे माझं काम झालं आहे, आता मला आज्ञा देऊन जातो म्हटल्यानंतर मग पक्षी घाबरला. तुम्ही गेल्यावर मी कसे म्हणणार होता असं कळत घ्यायचं नाही म्हटलं, आत्मा मरत नाही हे म्हणत चिंता करू नको सर. आणि मला आता वेळ झालेला आहे. कृष्ण सांगतो 7 दिवस सांगितले किती सांगू, बरेच उपदेश केलो ज्ञानाचा. ते ज्ञान आठवण ठेवत आणि आनंदामध्ये राहणं सांगतात शुक्राचार्य. आणि गुप्त होऊन गेली त्याचा गुप्त होऊन गेल्यावर आता परीक्षित त्याला म्हणाले आणि परिस्थिती म्हटलं आता पुन्हा चालतंय कसं येतात आज मलाही मृत्यू आहे समजून घेतला नाही काय झालं. म्हणजे शुक्रदेव म्हणाले अजून विचार करतोस का मरतो म्हणून, ते विचार दूर कर आणि विचार करून म्हणजे तेव्हा गेल्या सर्व 7 दिवस झाले आणि रक्षक सरकारला चवलं प्रक्षितीला असं झालं तुझं सर चवल्या शरीर पुरलं नाही, शरीर पुरा भस्म होऊन गेलं असं सांगतो तुम्ही, जळून गेलं शरीर पुरा असं राजा प्रक्षितीनं आपलं देह त्याग केलेलं आहे. शुक्राचार्य निघून गेलेले आहेत. एवढी कथा भगवंताची 18 जे काही आधारच लोक 335 अध्यायाची शुक्राचार्य शुक्तामध्ये काही प्रश्न सांगितलेले आहेत. 7 दिवसामध्ये थोडं आपण थोडं 2 तासामध्ये कथामातीला सांगितलेले आहोत. तर चुकलेला असेल तर क्षमा करा. आता 12व्या स्कंदामध्ये काय सांगतो मला 12वा स्कंद 12वा स्कंद काय म्हणजे आणि 12व्या स्कंदामध्ये शुकाच्या दक्षिणेला समाधान भागवत कथा संहिताच्या श्रवण केल्या असता एकूण 11,335 अध्याय 12 स्कंदाची कथा शेवटची श्लोक आपण सर्वांनी म्हणावे. 12व्या स्कंदामध्ये
12 स्कंदामध्ये कथा काय म्हणतात, पुढे अति पाप वाढतंय. पाप वाढल्यानंतर भगवंताचे अवतार होते. कोणता अवतार होते तर कल्की अवतार होते. कुठं होते तर आणि कलियुगामध्ये ज्याला पसंत केले, कलियुगामध्ये आधार होईल आणि अनेक प्रकारचे उपाय केलं. असे कलियुग काय अत्यंत वाईट आहे सांगितलेले आहे. जाऊद्या ते काय कसं मला अधिकार लोक प्रजा होतील कलियुगामध्ये पाप झाले की भगवंताचा अवतार होतो. कुठं होते म्हणलं संबलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मा भवेन विष्णू सहज कल्की प्रवेश. कल्की नावाचा अवतार अजूनही परवा ते मंदिर बांधायला पहिले जेव्हा 1 कोटी रुपये उपयोगी कल्की मंदिर बांधायला. आताच मंदिर बांधायचं कल्की अवताराचा. उत्तर प्रदेशामध्ये मुरादाबाद जिल्हा संबल नावाच्या तालुक्यामध्ये विष्णू नावाच्या ब्राह्मणाच्या घरी भगवान विष्णूचे कल्की अवतार होईल. लिहून ठेवल्यावर पुढचं व्यास देवाचे सावळे विग्रह आहेत. श्वेत वस्त्र जे काही अश्वर आहे दिव्य सुगंध क्षेत्रांचे येऊन असरांचा नाश करून धर्माचे रक्षण करते. मरुदेवांचे राजा कला ग्राममध्ये तपस्यामध्ये आहे त्यांना प्रकट करून त्याला पुन्हा चंद्रवंशांचा स्थापना करते. पुन्हा सत्ययुग प्रारंभ होईल तेव्हा कलियुग 800 वर्ष राहते तेव्हा भगवंताचा अवतार होणार आहे. 12 स्कंदामध्ये एवढी कथा सांगितलेली आहे. तर आता 12 स्कंद संपलेले आहेत. त्यामुळे थोडेफार झालेला आहे. गाणे आरती सत्कार आहे. सर्वजण 12 वाजताच जास्त विस्तार न करता पुढे येता मतीनं 3 तास प्रवचन झालेलं आहे. सगळ्याला पुष्कळ मागे सांगितलेलं मी रक्षाला सर्व काही तर भागवत कथा म्हणजे सर्वांना सोपी झालेलं आहे. आणि ऐकले राहतात पण एवढं सत्य आहे मी कितीही भागवत ऐका टी व्हीमध्ये येते संतांचे भागवत तुम्ही तिथं ऐका. आज मी तुम्ही पाहिलं समजा एवढं भागवत चाललं सगळ्या गावामध्ये सांगता येणार. सगळ्या गावात भागवत कथा आहे. सांगणार की भरपूर आहे. आष्ट्याला गेलो होतो मी कीर्तनला माऊली ज्ञानेश्वर माऊलीच्या गावाला. त्या गावात आपण 10 माणसं कमिशन आहे. 10 माणसं भागवत सांगणारे. हे महाराष्ट्रामध्ये कथा चालले भागवत कथा मंदिरमध्ये थोडक्यात विशेष सांगितलं होते म्हणून फार वाढलं वागिता जे दिवले तेवढं मी सांगितलंच नाही. थोडं कथा मी सांगितलेलं आहे. म्हणून जर एखाद्याला चुकलं असेल तर क्षमा करा. थोडं प्रेमानं आवडीनं सर्व करायचं. आलेले हा भक्ती आहे सगळ्यांचं. भक्ती हे मी गेलो तिथं किती मंडळी आहेत भरपूर मंडळी तथा कोण करण्याकरता इथं जमलेले आहेत. म्हणून जरी मला सांगण्यामध्ये काही शब्दामध्ये फरक पडला असेल सर्वांनी क्षमा करा. तसेच आता हा 7वा दिवस आहे. 7 दिवसापासून मला विनायकराव हालरे यांची पत्नी त्याच्या घरी मी आलो. एवढी व्यवस्था केली माझ्या घरी बरतली तशी व्यवस्था त्यांचं किती सांगितलं उपकार कमी. भरपूर व्यवस्था आम्हाला खायला नको मला खायला वेळ नाही प्यायला तोड नाही एवढी व्यवस्था घंटे काय पाहिजे मला काय पाहिजे मला काय पाहिजे. 7 दिवस भरपूर म्हणजे सेवा त्यांनी केलेली आहे. तर म्हणून त्याचं सुद्धा मी फार जे काही उपकार मानतो. थोडी सेवा होईल मला कळायला होतं विनायक मला फार किंवा नाही तर साधी त्यांच्याकडेच मी राहिलो होतो. धर्मशाळा राहिला नाही आहे. जेवायला खायला नाश्ता फळ खायला काय म्हटलं ते देऊन मला वेळेवर व्यवस्था केली म्हणून त्यांना मी आभारी आहे. थोडी सांगून मला विधान करतो. अजून त्याचे स्वागत होईल. आणि आपल्या पेटीचे मास्टर आपले पंचाळ भालके भालके महाराज भालके आणि आपले तबला म्हणजे इतर सांगितले शिंदे जेवढं करते तेवढं मी सांगितलं. वेळ होते वेळेला भरपूर देणार होते. आता जेवण आहे पुन्हा एवढं सांगू शकतो. भजन घ्या.